आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसामध्ये तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चांगला प्रत्येकाला साहेब केले सर्व पापांच्या अपराधांची क्षमा कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. आपण जेव्हा देवाचं वचन घेतो किंवा हे पवित्र शास्त्र घेतो, ह्या शास्त्रामध्ये अशा प्रकारची काही उदाहरणं अशी आहेत. एक आहे त्याच्या घरात, त्याच्या गावात, किंवा एक आहे त्यांच्या मित्रात, किंवा एक आहे त्यांच्या शिष्यामध्ये. माणसाला धार्मिक जीवन जगत असताना त्यांना मान्यता नाही. हे पवित्र शास्त्र असं लिखाण केलेलं आहे, पण प्रत्येकाला ते लक्षात येत नाही. जो मनुष्य चांगला वागतो त्याची निंदा, नफरत आणि द्वेष केला जातो. पण जो मनुष्य वाईट करतो त्यांची निंदा, द्वेष करणारे कमी असतात. कारण कोण जाणार भांडण करायला, हा प्रश्न आहे. कारण धार्मिक माणसं कोणाशी भांडणार नाही, कोणाशी बोलणार नाही, कोणाच्या विरुद्ध वागणार नाही, कारण ते देवाचे नियम पाळत असतात. तर आपण वचनांद्वारे एक शिक्षण थोडंसं घेऊया. योहानमध्ये 4 अध्याय 44 वचनामध्ये आपण वाचन घ्यायचं. योहान 4 अध्याय वचन 44. कारण येशूने स्वतः साक्ष दिली की संदेश त्याला संदेश का जो असते, संदेश त्याला मान कधीच नसते. संदेश म्हणजे देवाची भेट. अलिशा संदेश होता आणि तो टकल्या होता, बरोबर. म्हणजे जे छोटी मुलं होती त्या मुलांनी त्याला टकल्या देवांना त्या शापातून त्याचं लाईफ मुलांचं असुरेने हालेलुया. देवाच्या लोकांचा जो क्रोध पण असते, संदेश त्यांचे क्रोध जर निघाले तर आपण तिकडे भस्म होता. लक्षात ठेवा, देवाच्या संदेशाच्या विरुद्ध कधीच वागायचं नाही. उदाहरण घ्या, जुदास, बरोबर. मग ते 26 अध्यायामध्ये तुम्हाला 14 पासून पुढे वाचायचं आहे आणि ह्या 27 अध्याय 5 पर्यंत त्याची गळत असायची. आता येशूच्या बरोबर त्याच्यामध्ये योहान 14:1 मध्ये त्यांना सांगत. त्याच्यानंतर योहान 14 अध्याय 8 पासून तो त्यांना सांगतो. तिथे फिलिप होत आहे. हालेलुया. परमेश्वराला बघायचं. कधी कधी आपण प्रार्थनेत येतो, परंतु आम्ही ओळख करत नाही. ओळख देवाची होत नाही ना, संदेशाची ओळख मानवाची होते आणि एक दुष्ट आत्म्याची होते. दुष्ट आत्मा कसा असते ते पण मी सांगतो तुम्हाला. या जगाच्या काही गोष्टींमध्ये तो तुम्हाला फिरवण्याचं काम करते. म्हणजे लोक 8 अध्यायामध्ये 12 वचनमध्ये कसं दिले की अंतःकरणातील जी वचन आहे ती हिरावून काढतात. योहानमध्ये आपल्या जीवनामध्ये अनुभव घ्यायला मिळते. हालेलुया. कारण प्रभू येशूचे शिष्य जे होते, योहान 6 ते 7 पासून 72 जणांची निवड केली, परंतु एका क्षणामध्ये 60 शिष्यांचा काय झाला, चुराडा झाला. कारण त्यांनी येशूला ओळखलं, त्यांनी देवाला ओळखलं नाही. देवाला मनुष्य कधी ओळखतो, देवाच्या लोकांना कधी ओळखतो. जेव्हा मी आज प्रार्थना करत होतो तेव्हा देवाने एक एक गोष्टीविषयी मला त्याचा मार्ग दाखवला की कोणत्याही व्यक्ती, कोणत्याही देवाचा सेवक असेल त्याला किंमत नसणार. त्याची किंमत त्याच्यानंतर निर्माण होते. ते जेव्हा तुमच्या जोडीला असतात तेव्हा त्याची किंमत नाही. ते तुमच्यापासून ते दुरावले जातात आणि दुसऱ्या ठिकाणी काम कार्य करायला सुरुवात करतात, तेव्हा त्यांना त्याची किंमत येते. किंवा ती का किंमत येते की जेव्हा त्यांच्याकडे असेल नसेल ते त्यांचं हळूहळू निघत जाते. मग त्यांच्या जीवनामध्ये प्रसंग येतात, दुःख येतात, आपत्ती येते, टेन्शन येते, मानसिक तणाव येते, आर्थिक परिस्थिती खराब होते. कारण जेव्हा आपल्यामध्ये देव कार्य करतो तेव्हा आपल्यामध्ये पुढच्या प्रश्नाचे उत्तर सुटायला लागतात. म्हणून मान्यता काय, मान्यता देवाबरोबर पाहिजे.
म्हणून त्याने काय सांगितलं, स्वतःच्या घरात किंवा गावात त्यांना मान्यता नाही. आता तुम्ही आहेत एक विश्वासात, बरोबर, पण तुमचा विश्वास तोडण्यासाठी अनेक व्यक्ती तुमच्या मागे, कारण तुम्हाला कळत नाही का तो शैतानी आत्मा कशा प्रकारे कार्य करतो. जुदाची परिस्थिती बघा, जुदासला कशा प्रकारे फसवलं शैतान. मानवाच्या द्वारे परमेश्वराबरोबर आदाम होता. जेव्हा आदाम परमेश्वराबरोबर होता तेव्हा आदामाला एक शक्ती होती, पण जेव्हा परमेश्वर आदामापासून थोडा काळ बाजूला गेला तर शैतान आपल्या जीवनामध्ये हमेशा लक्षात आणा, खाली बसणारं शैतानाचं घर आहे. जेव्हा आम्ही अनेक गोष्टीकडे लक्ष देतो, मी एक गोष्टी पाठ केली, जेव्हा आपण अनेक गोष्टीकडे लक्ष देतो तेव्हा आपण कमजोर पडतो आणि तिथे नुकसानात पडलं जात असतं. मी आता हे बघा, अगदी कसं चाललंय माहिती आहे, लोकांची जी विश्वास होती ते कमजोर झाले. लोक 8 अध्यायामध्ये 18:8 लोक 18:8 हालेलुया. कारण पृथ्वीवर येशू येण्याच्या तयारीत आहे, म्हणून माणसाचा जो विश्वास आहे तो खतम झाला. कारण तुम्ही या पवित्र शास्त्राला मनापासून ओळखलेलं नाही. जर तुम्ही त्याला ओळखलेलं आहे तर ह्या पवित्र शास्त्राच्या शिक्षणानुसारच तुम्ही वागा. तेव्हा तुम्हाला कळणार की ह्या पवित्र शास्त्राची शक्ती किती मजबूत आहे. कारण इब्रिकरा 4:12 तसं वाक्याने वचन दिलेलं आहे की 2 धारी तलवारीसारखं देवाचं वचन आहे. शास्त्राचं वचन शिकवते, देवाचं वचन खडकाला फोडते, दगड फोडतो, तर दगड कसा फोडतो. हालेलुया. आपल्या जिंदगीमध्ये ख्रिस्त आहे, बरोबर, आणि हा ख्रिस्त आमच्यासाठी कुठला. कारण पहिल्या पत्रामध्ये 10:4 तो खडक ख्रिस्त होता, तो खडक फोडला किड्याने. आता तुम्ही काय शुक्रवारी गेला गुड फ्रायडे झाला ना, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल खिळे घुसवले त्याच्या हातामध्ये, आणि खिळे घुसवल्यानंतर तुम्ही स्वतः एक विचार करा, त्याचे हात फक्त त्या खिळापुरतीच होते. त्याचा एक आवाजातच त्या खिळामध्ये शक्ती नरम झाली. मानव आहे अशा दृष्टीने त्याला वेदना झाल्या तुमच्या आणि माझ्या पापासाठी, पण तो देव होता, त्याच्या वेदना नाहीसा झाल्या आणि तो उठला. आज आपण बरेच लोक असे आहेत अद्याप पापातच आहे. पेत्राच्या 2 पत्रात 2:22 आम्ही ख्रिस्ताबरोबर नाही आहे, म्हणून आम्हाला मान सन्मान नाही. जो ख्रिस्ताचा सच्चाई मार्ग शिक्षण शिकवत असेल त्याला किंमत नाही. कारण या जगामध्ये, मग ते 4 ते तुम्हाला माहितीच आहे, या जगामध्ये येशू ख्रिस्ताला सैतान बोलतो. या पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला. जो त्याला नमन करतो तो त्याच्या नियमानुसार चालतो, पण परमेश्वराच्या नियमाप्रमाणे चालतो. आपले नियम तोडतो की देवाबरोबरचे नियम तुम्हाला जोडायचे हे शिका. कारण आपल्या शेवटला ना तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाची कर्म आहे, आणि ही कर्म आपल्या सगळ्यांना तोडायची आहे, म्हणजे कबूल करून सोडून द्यायची. नीतिसूत्र 28 हालेलुया. आपल्याला काही गोष्टी तिकडे शिक. ममतेची वचने कशी आहे 16-24 आणि सुंदर वाक्य दिलेलं आहे. हालेलुया. दोन्ही वचनं घेतली ना, मग ते नीतिसूत्र 28:13 जो झाकतो त्याचं बरं होत नाही. नीतिसूत्रे 16 वचन 24 ममतेची वचने. माणसामध्ये ममतेची वचन. आता ममतेची वचनं कुठून आली ती?
मत्ते 5:2 पासून शिक्षण दिलेलं. तुमच्याकडे ममतेची वचनं पाहिजे. तुम्ही वचन नाही दिलं. म्हणून आपल्यामध्ये दयाच नाही, आपल्यामध्ये नफरत, आपल्यामध्ये निंदा, आपल्यामध्ये द्वेष, आपल्यामध्ये हेवा, आणि हेच माणसाला कमजोर करतं. देवाने आपल्याला ताकद दिली, शक्तीपूर्ण. मी हे सेवा करतो मानासाठी कधीच नाही असतं, तर इकडे स्वागत करायला सांगितलं असतं, पहिल्या टाळ्या वाजवायला सांगायला सांगितलं, बरोबर, फुलं बिलं घेऊन आता सत्कार करायला सांगितलं असतं. कारण का मी वेदीवर नाही. परमेश्वराच्या समोर कोणत्याही माणसाला सन्मान नाही मिळू शकत. स्वर्गाचा जो परमेश्वर आहे, प्रभू येशू ख्रिस्त, त्यालाच जाणीव किंमत. मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड, तोंडाला गोड नाही. त्याने सांगितले गोड कुठे पाहिजे? मन. मग ते अंतःकरणाचे जे शुद्ध ते धान्य, बरोबर. मन स्वच्छ ठेव. अंतःकरणामध्ये कोणाविषयी राग, नफरत, निंदा, द्वेष हेवा. कोणाची कामं तुम्ही पहिलं करता ते बघा, सैतानाची कामं करतात का परमेश्वराची कामं करतात? मग ते 6:14-15 मध्ये तसं दिलं. जर तुझ्या अपराधाला तू क्षमा केली नाही तर परमेश्वर पण पुन्हा क्षमा करणार नाही. मी आता जास्त तुम्हाला सांगतो, प्रार्थनेपेक्षा जास्त इंटरेस्ट गोरगरीब मदत करणे. मी दानाचा शोध करतो, कारण 3 गोष्टी परमेश्वराने मला सांगितलेल्या ते मी करतो. पहिली प्रार्थना, दुसरा पश्चाताप, तिसरा दान. एक व्यक्ती तो खातो, त्याच्या भुकेला किती मान सन्मान आपल्याला. एक भूक माणसाला कमजोर. रोज मी एकच विचार करतो, ह्याचं बरं करायचं आहे, त्याचं बरं करायचं. कोणी लोकांनी काही सांगितलं ना तर ताबडतोब पहिली प्रार्थना करायचा काम. देवा हे व्यक्ती अडचणीत आहे, याला वाचवला, तो पुरामध्ये पडलेला. पुरामध्ये पडल्याने स्वतःचे 32 साल जगाचा महापूर आला तरी त्याला स्पर्श होणार नाही. आपली प्रार्थना आपल्याला जीवन. परमेश्वराचं वचन किती महत्वाचं आहे. रात्री मी 1:30 वाजता एक वचन वाचायला सुरुवात, एकदम शांत मस्त, काहीच टेन्शन नाही. आणि एकांती प्रार्थना, एकदम शांतीची प्रार्थना होती. आणि त्या शांतीच्या प्रार्थनेत आपल्याला त्याचं जीवन दिसत. आणि हे जीवन आपल्याला उपयोगीच आहे. रोज चांगलं, खूप फायदे आहेत. वरती थोड्या वेळ बघत राहा, तुम्हाला काय नक्की दिसते. खाली बघत राहा, नक्की काय दिसते. तुमचे प्रश्न तुम्हाला स्वतःला सोडता येणार नाही. कारण आम्ही 10 गोष्टीचं शिक्षण घेतलेलं आहे, आत्मिक शिक्षण घेतलेलं नाही. सगळे मोहाच्या आहारी आहेत, मोहावर विजय मिळवणारे नाही, बरोबर. येशू ख्रिस्ताने विजय मिळवला. म्हणून मध्ये 11:27 मध्ये तसं वचन केलं. त्याला जेव्हा त्याने वाक्य वापरलेलं होतं की या पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे, कारण त्यांनी आदामाला फसवलं, पण नवीन आदाम होता ते येशू ख्रिस्त, त्याला तो फसू शकला नाही. म्हणून त्यांनी सांगितले माझ्या पित्याने सर्व काही माझ्या हातात. हरला ना तो, येशूच्या समोर हरला. तुम्ही हरले नाही, तुम्ही येशूला हरवता. कशाला? तर तुमचं येशूवर पूर्ण प्रेम नाही. या जगाच्या अनेक गोष्टीमध्ये जास्त प्रेम आहे. हो पाहिजे, रोजची रोटीसाठी देवाने तेच शिकवले, पण संपूर्ण मन, संपूर्ण मनाने परमेश्वर पहिलं प्रेम. तेव्हा तुमच्या जीवनात त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर
ते तुमच्या जीवनात नाही. कोणाच्या नारळाच्या कुशीत ते नारळाच्या कुशीत आपलं जीवन देवाला म्हणजे तुमचं जीवन तुम्हाला उपयोगी म्हणजे छाती धाक 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 करतं. आपल्या प्रत्येकाला परमेश्वराच्या शिक्षणावर लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर मदत करतो. कोणाच्या कशात टोकते टोकते कशामध्ये आपलं जीवन देवाला पहिलं दे. मग तुम्हाला कळेल की देवाची ओळख कशी. येशूने काय सांगितलं योहान 8:24 येशू ख्रिस्ताने जेव्हा शिष्यांना घडवते शिष्यांचे विश्वास डगमळले. मग त्याने शेवटला एक प्रश्न दिला. तरी कसं सांगितलं माहिती आहे मी तो आहे. त्याने स्पष्ट दिलं. अगोदर काय सांगितलं दुसऱ्या गोष्टींमध्ये दुसऱ्या वचनामध्ये काही शिक्षणात आपल्याला असं दिलेलं आहे मला पहिलं प्रकट करू नका. आणि काही ठिकाणी काय सांगते मी तो आहे. तुम्ही विश्वास न ठेवल्यास तुम्ही आपल्या पापात म्हणता. आपला विश्वास ज्या वचनाच्या शिक्षणाप्रमाणे नसतील तर आपण पापातच मरणार आहे. पाप अशी नाही आहे पापाच्या शिड्या खाली उतरतात आणि चांगल्या कर्माच्या शिड्या वर जातात पण ते जड होते. आणि ह्यामुळे माणसाची मानसिक संतुलन पूर्ण चेंज होते. हाडाला आरोग्य इकडे एखादा 4:12 मध्ये वचन दिलेले. देवाचं वचन 2 धारी तलवारीसारखं आहे. त्याने काय सांगितलं माहिती आहे हाडाला सत्व. विचार करा एजेकिएलमध्ये बघा तुम्हाला बघायचं असेल तर 37 अध्यायामध्ये त्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे हाडांना सत्व अस्थिला अस्थि जोडली आणि ते आत्मे सजीव झाले. आता येशू ख्रिस्ताने मत्ते 27 अध्याय 50 पासून जे येशूमध्ये जे ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी प्रचारासाठी जे मरण पावलेले होते त्याच्या मरणाने उठले. आणि रोमकर 6 अध्यायामध्ये पौल सांगतो आपल्याला ज्याचा बाप्तिस्मा झालेला आहे तो येशू ख्रिस्ताबरोबर उरलेला आहे. तुम्ही मरणाचे विचार जास्त करता. योहान 14:2 मध्ये विचार करा की आम्हाला तिकडे जायचं. स्वतःचे 31:5 आमचा आत्मा 3 गोष्टी पाठ करा. म्हणून मला नेहमी शिकवतो वचनामध्ये 23 अध्याय 14 विषयीची गोष्ट त्यांनी आठवण केली तुम्ही जाण तेव्हा माझ्या एक चोरीच करायला पाहिजे. म्हणजे आपण आहे प्रार्थनेमध्ये पाप कबूल करायला विसरतो पाप वाढवायलाच बघतो. मग पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये 2:22 आपण आपल्या जीवनामध्ये मत्ते 10 मध्ये 32 आणि 33 वचनामध्ये तू माणसासमोर मला पत्कारलं तर मी पण तुला स्वर्गाच्या पित्या समोर पत्कारीन. वचन दुर्जन काय करतात अरिष्ट आल्यावर जमीत बसतो. आता ह्या दुर्जनाचं काम काय काम आहे नष्ट होऊन. मग आपण विचार करा की आम्ही दुष्ट का होतात की आमच्यामध्ये पाप. मग पाप आहे तर काढायचं पण मग तसंच आपल्या शरीरामध्ये एक पाप स्वतःचा डेली अरे माणूस स्वभाव आहे नाही तर तो पुरुषावर गेला नसता. गुड फ्रायडे बघितला असेल तुम्ही बघितला ना किती वर्ष बघणारा माहिती नाही. त्या 6 आणि 8 9 वचन दिले. आता प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या तयारीत आहे. प्रत्येक माणसाने सावधगिरीने चालायचं आहे. जा पवित्र शास्त्र घ्या जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये सुवार्तेची घोषणा करा. मार्क 16 ते 15 वचन. येशू ख्रिस्ताने जेव्हा सुरुवात केली मार्क 1:15 स्वर्ग विश्वावर त्याने काळ तुमचा कधी येईल कोणालाच माहिती नाही
पश्चाताप कर, स्वर्ग जवळ आहे. म्हणजे तू पाप कबूल करशील तेव्हा स्वर्गात. चोराने केलं ना तेव्हा त्याला घेतलं. याने तर काही गुन्हा केला. स्वतःशी 32:5 मनात जरी तुम्ही पाप कबूल केले तेव्हा 9:31 दिसते त्यांनी आंधळे व्हावे, दिसत नाही त्यांच्यामध्ये पाप आहे. आपल्याला दिसते अनेक पाप आहे. आपलं भविष्य एका परमेश्वराच्या शिक्षणानुसार प्रवास करायचा. जितका हे बघा, मी अनेक लोकांना एक शिकवतो, तुम्हाला आज काम दिलं ना तर तुम्ही आता करणार नाही, मला 8 दिवस थांबायला लागेल, कारण तुझ्यामध्ये ती शक्ती नाही आहे ते काम करणार. मत्ते 4:19-20 वचन दिलेलं आहे आणि लूक 5:मध्ये दिलेलं आहे पेत्राच्या बाबतीच्या गोष्टी. त्याला काय सांगितलं माहिती आहे का? मला हेच वचन नाही, हे सगळं सोड माझ्या मनात. ज्या वेळेला मला वाटत होतं की नाही त्या काम करतो मी, देवाचं काम काय माझं काम नाही. देवाने जेव्हा हाक मारली ना तर त्याच्या मागे लागा, नाहीतर त्याने ती एक हाक दिली तर त्याच्या मागे लागा. खाली जाते, वर नाही जाणार, संधी नाही मिळणार. कारण जितके तुझं धन आहे तिथे तुझं मन लागेल. बरोबर ना? नाही का? हो सांगतो. मग ते 7:19-21 वचन वाचा तर मला कळेल भरपूर काही गोष्टी. तर त्यावेळेला मला आजार आला. एवढं दान मिळालेलं होतं ना, आणि नुसतं मनास्तुती केली तरी खाली पडायची गरज. मी आहे नाही असं नाही मी सांगत, पण मी त्याच्यात जात नाही. काय माहिती आहे, ते पडले उठले बरे झाले, पण परत देवासाठी तेही काही कामं केली नाही. मग त्याद्वारे जेवढा मनुष्य पाप करतो ना त्याचा भाग मला पण लागतो. कारण देवाने त्याला प्रचार आणि सुवार्तेसाठीच त्याची गरज केली. योहान 3:3 बघा, नवीन जन्म दिले. इस्रायलच्या गुरुला प्रभू येशू सांगतो, नवीन जन्म म्हणजे तुझं पहिलं जीवन जे आहे ते पापमय, दुसरं जीवन आहे देवाच्या सेवेसाठी, लावालावीसाठी नाही, निंदासाठी नाही, नफरतासाठी नाही, तिरस्कारासाठी नाही, द्वेषासाठी नाही. नसेल तर तो शेवटचा अंत अधोलोकात आपल्याला जायला लागेल. मार्क 9:48 किडा मरत नाही ना अग्नी विझत नाही. देवानी आपल्याला धन पैशासाठी नाही बोलवलं, हे दुसरं जीवन असं आहे. आणि जरी बनवलं ते गोर गरिबांसाठी, आपल्यासाठी नाही. मी हे जीवन हेचसाठी, कारण मला सत्य आता कळायला योहान 8:32. म्हणून मी आता बघा, दुपारी तर मी जेवलो पण नाही, त्याला थोडंसं चांगलं. परत तुमच्या समोर मी स्ट्रॉंग आहे. सकाळी नाश्ता केलेला तेव्हा पण मी तिथे स्ट्रॉंगच होता. का? आध्यात्मिक भोजन. मला फोन आला की विचारतात, तुझं जेवले? हा, जेवायला बसला. आध्यात्मिक भोजन माझं हे आध्यात्मिक भोजन. कारण ते 4 दिले मनुष्य तेव्हा भागलेले नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक काय वचनाने जग आहे. मी वचनात आहे म्हणून मी प्रभूमध्ये स्ट्रॉंग आहे. तुम्ही वचनात नाही, त्यामुळे तुम्ही कमजोर पडते. आपल्याला स्ट्रॉंग बना. कशासाठी बना? कारण त्यांनी आम्हाला नवीन जीवन दिलेला आहे. योहान 15:4 आणि 7 वचनमध्ये तसं दिले. आताचं जे लाईफ आहे ना, तुम्ही आलात ना, तर त्याच्यासाठी काहीतरी करत बसा. कोणतीही धार्मिक सेवा करा, नाही तर परिणाम सगळ्यांसाठी खूप मुश्किलाचा आहे. मुश्किलाचं म्हणजे आता देव परत तुम्हाला मदतीचं चिन्ह देणार नाही. दुःख येतील, आजार येतील, संकट येतील, टेन्शन येईल, मानसिक तणाव येईल, अस्वस्थपणा होईल, पूर्ण कमजोर माणूस. मनुष्य उत्साही कधी असतो माहिती आहे? जेव्हा मी प्रभू येशूकडे असतो.
आता मी त्याच्यात आहे म्हणून मजबूत आहे. नाही तर मी पण तुमच्यासारखा सगळी थकला मागलेला आहे, थोडा आराम करतो, बॅडीगिरी चालू, बरोबर की नाही? हालेलुया. एक स्ट्रॉंग बना, कारण परमेश्वराचं वचन हेच आहे. प्रभूने आपल्याला सगळ्यांना हे शिकवलेलं आहे, मान परमेश्वराला द्या, संदेष्टांना मान. मग ते 10:41 पासून वचन दिले, संदेष्टाला तू संदेष्टा म्हणून मानत असेल ते तुला संदेष्टाचं फळ मिळेल. आपण आपल्या जीवनामध्ये देवाच्या शिक्षणानुसार जर चालत असेल तर कोणताही मनुष्य कमजोर पडणार. मला सांगा, एका बाजूला तुमच्याकडे भरपूर पैसा ठेवलाय, एका बाजूला सोनं ठेवलेलं आहे, एका बाजूला जेवण ठेवलेलं आहे, नाही एका बाजूला तुमचा अंत ठेवलेला आहे, तर काय घेण्यासाठी तुम्ही धावणार? सोन्यासाठी, जेवणासाठी, पैशासाठी ना आपल्या अंतासाठी? आता आज रात्री जाणार आहे तर काय घेऊन जाणार? तो श्रीमंत माणसासारखी आपली परिस्थिती. येशूने ते शिकवलं, अरे आज रात्री जर जीव घेतला जाईल तर हे कोणाचं आहे? हे कोणाचं आहे पहिलं लक्षात ठेवा. कधी पण विचार करा, 16-19 पासून एक श्रीमंत झाला, त्याचं नाव शेवटी श्रीमंतच राहिलं, पण जो गरीब होता, देवाला घाबरणारा, सच्चा आणि प्रामाणिक इमानदारी जे मिळालं ते खाणं नाही खाणं तरी तसा राहणारा, त्याचं नाव मात्र शेवटपर्यंत राहिलं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ज्यांनी वाईट कर्माने केलेली फळं आहे, शेवटच्या काळात त्या फळाचा अर्थ शेवटला फार कठीण आहे. कर्म कोणाला सुटत नाही. एक माणसाचा न्याय स्वतः सेतमध्ये 96-13. आता स्वतः परमेश्वर न्यायाला निघाला, कोणाकडे जाऊ नका, न्याय होणार नाही. पैशाचे न्याय, सच्चाईचे न्याय त्याच्याकडे, जे तुझं आहे तुझ्या हातात राहणार नाही, त्याचा आहे त्याच्याच हातात राहणार. जे चांगलं आहे ते करा, घ्या, आणि त्याच्यामुळे जेवढं चांगलं करते ते करा, तुम्हाला खूप फायदा होईल. कारण देव संदेशाच्या द्वारेच बोलतो. आणि संदेशाला काय समजावलेलं आहे, हालेलुया, आणि काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला नाही कळत, ते संदेशाला कळत. आणि संदेशाला माहिती आहे अशा गोष्टी होणार आहेत, त्यांना अगोदर सांग. आम्ही स्वार्थाने नाही, आम्ही कुठल्या वस्तूद्वारे मी तुमच्या पुढे आलो नाही की दावत पाहिजे वस्तू पाहिजे. निंदा भरपूर आहे, त्याचं काही टेन्शन नाही. कारण त्यांनी जेव्हा मत्ते 5:2 पासून जेव्हा ट्रेनिंग दिली, प्रभू येशूने शिष्यांना ट्रेनिंग दिली, तुम्हाला लोक खूप बोलतील, सतावतील, दुखवतील, संकटात आणतील, पण तुमचाच विजय. एका बाईने तिकडे साक्षी सांगितली की तिला खूप सतवायचं, भरपूर म्हणजे भरपूर सतावायचं. त्यांच्या नातेवाईकांनीच होती. तर ती बोलते, लोक खूप बोलतात, हे बघ तू मत्ते 5 अध्याय वाच, तुम्ही प्रभूमध्ये आहे तर तुम्हाला निंदा होईल, शेळ होईल, पण तुम्हीच मात्र त्याच्यावर विजय घ्या, कारण देव बरोबर आहे. आणि खरोखर असं करता करता एक साक्षी अशी दिली की तिच्या घरी कधी तिच्या वटीवर चढायची नाही, त्यांना तिच्या घरातून बाहेर काढलं, त्यांच्या कुटुंबातून बाहेर काढलं, आणि एक शेतामध्ये जाऊन घर बांधलं आणि तिथेच राहिले. घरातून निघाली, तिची प्रगती बाहेर, जशी मार्गदर्शन केलं तसं त्यांचे नवऱ्याला दोघे कुटुंबच म्हणजे पूर्ण प्रभूमध्ये ते वाढत गेले. शेवटी बाया पकडून पण तिला मारलं, पण ती हल्ली नाही. हे बघ, तुम्हाला मार्गदर्शक मिळेल तर तुमचं काही होणार नाही. तिने असं झूम घेतली, अशी झूम घेतली, अशी झूम घेतली. मला घाबरू नका, सत्याचा विजय उशिरा होते, पण तुझा तर त्यांच्याच कुटुंबात दुसरी. तर
तिचं बाळ जे आहे ना, तर 3 का किती महिन्याचं सांगितलेलं माहीत नाही. तर ते डॉक्टर सांगितलं हे बाळ जाणार, कारण तर तिचा स्राव सुरू झाला. ती घाबरली. डॉक्टरने सांगितले आता काय नाही, ते जाणार. मग तिच्याकडे आली, तुमचा देव, तिला काय सांगते, तुमचा देव, तुमच्या देवाचा पाणी द्या. तिने तेल घेतलं, तो आशीर्वादाचा पाणी घेतला, पाणी पिला आणि ते बाळ राहिलं. डॉक्टरकडे गेलं, ते बाळ चांगलं आहे. एकाच्या मागे परमेश्वर मान आहे. त्या बाईला सांगितलं जीत सोडू नका, कारण तुला त्यासाठी निवडलेला आहे, तू सेवा कर. हे मोठे चमत्कार बघायला मिळते. ज्या बाईने मारायला सांगितले, मारायला लावलेले त्या बाई, ते बाईचं पण परिवर्तन झालं. ती बाई आज प्रार्थनेत असते. बघा, हे सण, तुमच्या छोट्याशा सण करण्याने 1000 लोकांचं परिवर्तन होतं. तुम्ही सैतानासमोर झुकता, पण झुकू नका. एक ना एक दिवस परमेश्वर तुमचा विजय होईल. कारण प्रेषित 28-28 मध्ये आनंद पराष्ट्रीय करेल. आम्ही निंदाच करतो, आम्ही द्वेष करतो. ह्याने काय सांगितलं त्यांना, अरे सैतानाला कामच काय आहे, निंदा करणं, नफरत करणं, द्वेष करणं, निवार करणं, त्याच्या मागे. तेव्हा सांगते तुमचा देव जिवंत आहे. अरे आमचा देव जिवंत आहे म्हणूनच असं घडते. मेलेल्यामध्ये तुम्ही का शोध करता? जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करतात? 24 दैवाचा तुम्हाला उत्तर भेटेल तिथे. हा परमेश्वर जिवंत आहे, मेलेला नाही. तर तुम्हाला त्याच्यातून उतरायचं आहे, आपल्याला जिवंत बनायचं आहे. जर तुम्ही प्रभूचे सेवक आहे, प्रभूच्या राज्यात आहे, तर परमेश्वरचं राज्य तुमच्या कुटुंबात, तुमच्या घरावर नक्कीच येणार. प्रभूचं राज्य सांभाळा, तेच तुमचं जीवन, तुमची शांती आहे. आपण देवाच्या शिक्षणावर पूर्ण विश्वास करा. संदेशा तोच आहे, यांच्यात येणारा होता आणि तोच आहे आणि परत येणार. हे हर व्यक्ती आजच्या काळामध्ये हर व्यक्तीच्या मुखातून तो शब्द निघतो इतर लोकांवर. कारण त्याच्यावर आम्ही अनेक लोक आहेत, मी जाती धर्म बघत नाही, आम्ही सगळे प्रीतीने राहतो. कारण आपल्या सगळ्यांना त्याच्या बापानेच आपल्याला बनवलं. तुला आत्मातोच आहे, मला आत्मातोच आहे, सगळ्यांना पसते. मग ते सांगतात की आमच्यामध्ये असं म्हणजे त्यांच्या, अरे आपल्यामध्ये लिवले नाही, तो आपलाच आहे. भाषाचा गोंधळ झाला ना स्वार्थामुळे. आता पण स्वार्थ चाललेला आहे, त्याच्यामुळे हा परिणाम आहे. तुझा विश्वास जर त्याच्यावर आहे, शेवटला बघ, कोणताही मनुष्य मूर्तीला झुकत नाही. एखादा बरं खेळाडूचा उत्तर बघ, तो खेळायला गेला ना, तो पहिला वर बघते, पण तो सगळ्यांचा देव तोच आहे. तो इकडे नाही मिळत, तो वर आहे. हर एक व्यक्ती असू दे, कोणत्या धर्माचा असू दे, तो त्याला पहिलं बघायला. कारण प्रत्येकाचा धर्म एकच आहे, तो म्हणजे परमेश्वर. मग त्यानं सांगितलं ह्या गोष्टी आहेत, मग आपण कशाला विचार करायचा? आणि जगात काय चाललेलं आहे, सैतान सोडला आहे. प्रकटीकरण 12:12 म्हणून तो तुम्हाकडे आलाय. तुम्हाकडे का आलाय? कारण त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे म्हणून आले. तुम्ही त्या वचनावर लक्ष देतच आहे. तुमचा न्याय करणारा परमेश्वर आहे. कोणाला शर्ता त्याला शोध दे, तो करेल. कारण विजय मात्र सैतानाचा नाही, तो विजय मात्र परमेश्वराचा आहे. आणि विजय पुरुषावरून तुम्हाला मला मिळाला. त्यांनी मोलाने आम्हाला विकत घेतलंय, म्हणून आमच्या शरीरात काही होणार नाही. प्रत्येक माणसाने एकच निर्णय घ्यायचा की तुम्ही देवाचे मंदिर आहे. कारण तिकडे 3:16-17 म्हणून प्रार्थना करा. पुन्हा विषय, अपराध, निंदा किंवा द्वेष हेवा हे करायचं नाही. कोणती जात बघायला जायचं नाही. जात कशाला? कुत्र्याची आणि माणसाची. माणसामध्ये धर्मांतर होत नाही, कर्मांतर होते, तो म्हणजे परमेश्वराच्या नियमानुसार. आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर आपली श्रद्धा असावी, विश्वास असावं आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य मिळावं, शांती मिळावं, न्याय मिळावं, अनुभव मिळावं आणि परमेश्वरची इच्छा करून आपल्या जीवनात आनंद, शांती यावं. सर्व मंदिर आमदार सर्व परिसरून भेटलो प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. खऱ्या संदेशाची आपल्याला प्रभूनेही परत करून द्यावी आणि परमेश्वरच्याच इच्छेनुसार आपलं जीवन ही प्रार्थना येशू प्रभूच्या नावाने करते. आमेन. हालेलुया.